नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. दिव्यांग उद्योजकांसाठी क्षमता कार्यशाळा कल्याण येथे संपन्न. सूक्ष्म लघु आणि माध्यम उद्योजकांसाठी क्षमता विकास कार्यशाळा अंतर्गत महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ यांच्या वतीने व अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील दिव्यांग उद्योजकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन बेतुरकर पाडा येथील दिव्यांगांच्या कार्यालयात करण्यात आला. अशोक पिल्ले सर तसेच दीपक ध्यामा यांनी दिव्यांगांनी व्यवसाय कसा करावा तसेच बँक लोन घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे सादर करावी याची सखोल माहिती दिली आहे. दिव्यांगांनी छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी महापालिकेचे समाज कल्याण अधिकारी प्रशांत गव्हाणकर, अपंग विकास महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक भोईर, कार्यकर्ते निजाम शेख, विजय भोईर, कविता कारभारी, अनिता देवरे, माधुरी क्षीरसागर, दीपक आंबटकर यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अपंग विकास महासंघ कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, कल्याण. आज हा प्रोग्राम इथे राबवण्याचं मुख्य कारण काय आहे? आपल्याला शासनाकडून अनुदान मिळतंय, हे मिळतंय, पण त्यावर आपल्याला आयुष्यभर अवलंबून राहायचंय का? तर नाहीये. कारण हे दिलेलं अनुदान हे तुटपुंज असतं, त्याच्यामध्ये आपलं घर चालत नसतंय, बरोबर की नाही? आणि यासाठी शासनाच्या विविध योजना असतात ज्या तुमच्यावर पोचवण्याचं काम केलं जात आहे, बरोबर? याचा लाभ घ्या. त्याच्यामधून काय आपल्याला आवश्यक आहे? तर आता जसं तुमचं अपंग विकास महासंघ, आपला वित्त महासंघ आहे, त्याच्याकडनं आपल्याला लोन मिळतं. त्याच्यामुळे आपण व्यवसाय चालू करतो. व्यवसाय कुठला चालू करावा, कसा करावा, त्यासाठी काय करायला पाहिजे? फायनान्शियल मॅनेजमेंट सर्वात महत्त्वाची असते कुठल्याही व्यवसायामध्ये, बरोबर की नाही? आपल्याकडे 1 लाख रुपये, आपण 1 लाख रुपये एकाच वेळेला खर्च केले तर बिझनेस होईल का? नाहीये. तर 1 लाख रुपयाचं आपलं मॅनेजमेंट कसं पाहिजे की बाबा माझं ह्या वस्तू घेण्यासाठी किती खर्च आहे, रेंटसाठी किती आहे, ह्या प्रकारचं मॅनेजमेंट जे शिकवलं जाईल ते महत्त्वाचं आहे. तर आता या वर्षीपासून आपण दिव्यांगांना प्रशिक्षण सुरू करत आहोत, बरोबर? आतापर्यंत आपण काय केलं की दिव्यांगांना अनुदान दिलं, व्यवसायासाठी पेन्शन दिली, विवाहासाठी अल्पसहाय्य दिलं. भोईर साहेबांनी माझ्या मागे लागले होते की गावात तुम्ही हे केलंच पाहिजे, माझे दिव्यांग इथपर्यंत सीमित नाही राहिले पाहिजे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही आमचे प्रशिक्षण वर्ग चालू करा. आता साहेब बसलेले, साहेबांच्या आमची डिसिजन काम पडलेला असतो, पण ह्या व्यक्तीचा कधीही नाकार नसतो. त्याच्या ऑफिसला येणारा कुठलाही दिव्यांग त्याच्याशी एवढं प्रकारे वागतात, सन्मानाने वागतात, ते एवढं सांगतात दिव्यांग माझ्या कुटुंबातलाच एक घटक आहे हे मानून ते काम करत असतात. त्याच्यासाठी एक जोरदार म्हणून अशा या कार्याला आपण साहेब येणं खूप आमच्यावरती एक थाप पडल्यासारखी आहे आणि असे प्रोग्राम सतत चालू राहणार आहेत. मी फक्त एवढंच गव्हर्नर साहेबांना आता सांगू शकेल की दोन शब्द आपण मार्गदर्शन केलं आमच्यासाठी की पिल्ले सरांनी तर खूप मोठं मार्ग केलेलं आहे सर्वता. आणि तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.